नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण BSc अंतर्गत येणारा बॅचलर इन न्यूरोपॅथी अँड योगिक सायन्स या एका युनिक कोर्स बद्दल पाहणार आहोत. जर तुमचं MBBS करण्याचं एम नाहीये किंवा MBBS पेक्षा एखादा वेगळा विरुद्ध कोर्स जो आहे तो तुम्हाला करायचा आहे, जो कम्प्लिटली डिफरंट आहे, तर असा कोर्स जो आहे तो हा पाहायला भेटतो, ज्याला शॉर्ट मध्ये BNYS म्हणलं जातं. हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचं एम काय, याच्यामध्ये कोणत्या नोकरी आहेत, याच्यामध्ये सॅलरी किती मिळू शकते, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, याचा सिलेबस काय, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे किंवा याचा एम काय आहे. तर बघा, हा कोर्स जो आहे तो MBBS पेक्षा कम्प्लिटली अपोजिट आहे. MBBS मध्ये मॉडर्न मेडिसिनचा अभ्यास केला जातो. सध्या जर तुम्ही आजारी पडाल किंवा जे काही असेल तर तुम्ही मॉडर्न मेडिसिनचा उपयोग करता, पण याच्यामध्ये न्यूरोपॅथी आणि योगिक सायन्स मध्ये मेनली जे ही ट्रीटमेंट असते ती यापेक्षा अपोजिट, म्हणजे योगाचा आधार घेऊन, न्यूरोपॅथीचा आधार घेऊन जे आहे त्याची ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे मेडिकल जे मॉडर्न मेडिसिन आहेत त्याच्यापेक्षा विरुद्ध गोष्टींवर जे आहे मेनली फोकस केला जातो. जे कल्चरल गोष्टी चालून आलेल्या आहेत हजारो वर्षापासून, या गोष्टींचा वापर केला जातो. लाईकली आयुर्वेदावर जास्त करून याच्यामध्ये डिपेंडन्सी आहे आणि योगिक सायन्सवर आहे. याचा सिलेबस पाहिल्यानंतर, याच्यामधल्या जॉब्स पाहिल्यानंतर तुम्हाला याचा क्लिअरन्स मिळून जाईल. या कोर्सचा जो पूर्ण कालावधी आहे तो तुम्हाला 4.5 वर्षाचा पाहायला मिळतो. हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जो सायन्स अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा शैक्षणिक पात्रता पाहूया. जर तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला कोणती शैक्षणिक पात्रता लागते. तर बघा, तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे विथ मिनिमम 50% मार्क्स. एवढंच गरजेचं आहे का? तर असं नाहीये. तुम्ही सायन्स मधून 12वी पूर्ण केली पाहिजे. सायन्स स्ट्रीम मधून जर तुम्ही 12वी पूर्ण केली तर कोणत्याही कॉलेजमध्ये डायरेक्टली तुम्हाला या बेसिसवर ऍडमिशन दिलं जातं. पण एक सजेशन असेल की तुम्ही 12वीच्या मध्येच, म्हणजे ज्यावेळेस तुमच्या बोर्ड एक्झाम्स वगैरे चालू असतील, झाल्या असतील, तुम्ही जे फॉर्म्स असतात CETचे, नीटचे, तर याही एक्झाम्स द्या. कारण कधी कधी याचेही मार्क्स जे असतात ते पाहिले जातात. या बेसिसवर सुद्धा तुम्हाला जे आहे ऍडमिशन दिलं जातं. आता 12वीच का लागते किंवा 12वी इक्विलंट एज्युकेशन का लागतं? कारण हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जे फक्त 12वी पास आउट विद्यार्थीच ऍडमिशन याच्यासाठी घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस थोडी डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही याच्यासाठी ऍडमिशन घेतलं आहे, पण त्याआधी तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करणं महत्वाचं आहे. जेही कॉलेज आहे ते आपण पुढे पाहणार आहोत की याचे कोणकोणते कॉलेजेस जिथं हा कोर्स ऑफर केला जातो. आता ज्यावेळेस तुम्ही यासाठी ऍडमिशन घेणार आहात, याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला वेगवेगळे ऍडमिशनच्या प्रोसेस पाहायला भेटतात. मग डायरेक्ट ऍडमिशन असेल, मेरिट बेस असेल, एंट्रन्स एक्झाम बेस असेल किंवा कॅपराउंड थ्रू तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता हे काय आहे? तुमच्या आजूबाजूला कॉलेज असतील किंवा जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो, सर्वप्रथम त्याची माहिती तुम्हाला काढावी लागेल की तिथं कशा प्रकारे ऍडमिशन केलं जातं. डायरेक्ट ऍडमिशन असेल तर सिंपल, तुम्ही 12वी झालेले आहे, तुमचे जे मार्क्स पडलेले आहेत त्या बेसिसवर जिथेही कॉलेज आहे तुम्ही डायरेक्टली जाऊन फी पे करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून ऍडमिशन घेऊ शकता. मेरिट बेस काय आहे? ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागते कॅपराउंड साठी. कॅपराउंड सारखे ऍडमिशन कसे असतात किंवा काय असतं हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये तुमचे मोठे भाऊ, बहीण, बंधू यांना विचारून तुम्ही कॅपराउंडची प्रोसेस काय असते, काय प्रकारे वर्क करतं, ह्या गोष्टी विचारू शकता. आता इथे तुम्हाला तुमच्या 12वी मध्ये जेवढे चांगले जास्त मार्क्स असतील त्या बेसिसवर तुम्हाला कॉलेज पण चांगले भेटू शकते. तिसरं आहे एंट्रन्स एक्झाम बेस. जर हा कोर्स तुम्हाला आउट ऑफ स्टेट करायचा आहे, समजा महाराष्ट्राच्या बाहेर तुम्हाला साऊथ मध्ये, नॉर्थ मध्ये किंवा ईस्ट मध्ये हा कोर्स करायचा आहे, मग कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, कोयंबतूर आहे, कर्नाटका युनिव्हर्सिटी आहे, वरी पाहिलं तर डी युनिव्हर्सिटी आहे, हरियाणामध्ये आहेत किंवा चंदीगड युनिव्हर्सिटी आहे, तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज पाहायला भेटतात. इथे एंट्रन्स एक्झाम देणे ही मस्ट असते. एंट्रन्स एक्झाम कॉलेज स्तरावरची असते. याच्यामध्ये 11वी 12वीचा सिलेबस तुम्हाला त्याच्या बेसिसवर प्रश्न विचारले जातात. तुम्हाला हायर जो स्कोर आहे, मार्क्स आहेत, तो अचीव्ह करावे लागतात. त्याच्या बेसिसवर तुम्हाला स्कॉलरशिप पण दिली जाते किंवा फी मध्ये सूट दिली जाते. तसेच तुमची सीट सुद्धा रिझर्व्ह होते तुमच्या नावावर. त्याच्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करून जे आहे ऍडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍडमिशन प्रोसेस ज्या आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. हा एक प्रतिष्ठित कोर्स आहे.
म्हणजे ह्याला खूप म्हणजे मान दिला जातो. MBBSचा जसा कोर्स आहे तसाच हा एक प्रतिष्ठित कोर्स आहे. बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहित नाही, पण बरेच विद्यार्थी या कोर्सला जे आहे दरवर्षी ऍडमिशन घेतात. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 4.5 वर्षाचा पाहायला भेटतो. थोडा जास्त आहे, मॅसिव्ह आहे. पण याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे, तुम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप पण करावी लागते, जी की मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे पूर्ण जो कोर्सचा कालावधी आहे तो तुमचा 5.5 वर्षाचा होतो. त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे. यानुसार तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे आहेत विषय शिकवले जातात. न्यूरोपॅथी रिलेटेड असतील, योगिक सायन्स रिलेटेड असतील, त्याबरोबर ह्या 4.5 वर्षामध्ये तुम्हाला सिलेबस शिकवला जातो. आता इतर जे कोर्स आपण पाहता ते सेमिस्टर पद्धतीचे आहेत, पण हा कोर्स वार्षिक पद्धतीचा आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षानुसार याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो शिकवला जातो. म्हणजे दर वर्षाच्या एंडला तुमच्या मेन एक्झाम्स होतात, तुम्हाला प्रत्येक विषय जे असतात ते क्लिअर करावे लागतात. आता याच्यामध्ये सिलेबस काय ते आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. पण ज्यावेळेस तुम्ही हे 4.5 वर्ष कंप्लीट करता, त्याच्यानंतर तुम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप पण करावी लागते. 1 वर्षाची इंटर्नशिप करून ज्यावेळेस तुम्ही 5.5 वर्ष पूर्ण करता, तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. जे डिग्रीचे सर्टिफिकेट असते ते तुम्ही फर्दर स्टडीज म्हणजे हायर एज्युकेशन साठी यूज करू शकता. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी, तसेच गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. आता याच्यामध्ये कोणत्या गव्हर्नमेंट जॉब्स आहेत, तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणत्या जॉब्स आहेत किंवा हायर एज्युकेशनच्या कोणत्या संधी आहेत ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल माहिती पाहणार आहोत. बघा, हा एक प्रतिष्ठित कोर्स आहे. नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स या गोष्टींचा समावेश केला जातो. तर बघा, नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स बद्दल शिकवणारे म्हणजे हे कोर्स ऑफर करणारे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कॉलेजेस पाहायला मिळतात. मग मुंबईमध्ये DY पाटील कॉलेज असेल, वर्ध्यामध्ये रामकृष्ण बजाज कॉलेज असेल, तर हे तुम्हाला कॉलेजेस पाहायला मिळतात. तसेच तुम्हाला वेगवेगळे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहेत. तुम्ही लिस्ट जी आहे ती स्क्रीनवर पाहू शकता. यांची ऍव्हरेज फी व्हेरी करते. 4.5 वर्ष प्लस 1 वर्षाची इंटर्नशिप असलेला कोर्स आहे, त्याच्यामुळे याची फी तुम्हाला स्लाइटली हायर पाहायला भेटू शकते. हा एक प्रतिष्ठित कोर्स असल्यामुळे याला खूप मान्यता आहे. बरेच विद्यार्थी याच्याबद्दल ऐकत नाहीत, पण हा कोर्स करणारे क्वचित विद्यार्थी आपल्याला आजूबाजूला पाहायला भेटू शकतात. तर तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा याचे रिव्ह्यू पाहू शकता. तसेच हा कोर्स जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर करायचा आहे तर लक्षात ठेवा, एंट्रन्स एक्झाम असते. इतर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही वेगळ्या स्टेट जे आहेत आउट ऑफ महाराष्ट्र, खूप साऱ्या स्टेटमध्ये हा कोर्स ऑफर केला जातो. तिथेही हा कोर्स तुम्ही जे आहे इझिली करू शकता. पण यासाठी लक्षात ठेवायचं आहे की तिथे एंट्रन्स एक्झाम असते. ते एंट्रन्स एक्झाम देणे हे तेवढेच मॅन्डेटरी असते. तर या गोष्टींचा अभ्यास करून जे आहे तुम्ही फर्दर डिसिजन जे आहेत ते घेऊ शकता. बाकी याच्या कॉलेजेस बद्दल अधिक माहिती रीड करण्यासाठी किंवा ऍडमिशन प्रोसेस असेल याच्याबद्दल अधिक माहिती रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून ती माहिती रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा म्हणजेच नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स या कोर्सचा जो आहे पूर्ण सिलेबस पाहणार आहोत. या सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल की नॅचरोपॅथी मध्ये तसेच योगिक सायन्स रिलेटेड कोणकोणत्या विषयाचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. जर तुम्ही डिसिजन घेतला असेल किंवा तुम्ही जर ऍडमिशन घेतले पुढे, तर त्यामध्ये तुम्हाला 4.5 वर्षामध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला एअर वाईज सिलेबस दिसत असेल. यामध्ये समकर्ता, तसेच फिजिओलॉजी, प्रिन्सिपल्स ऑफ लाईट, कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन स्किल्स, तसेच द मेसेज ऑफ वेदास अँड उपनिषद्स, बायोकेमिस्ट्री, डाएट अँड न्यूट्रिशन, फिजिओथेरपी, योगा थेरपी, स्पेशल टेक्निक्स, ॲक्युपंक्चर अँड फास्टिंग, त्याचबरोबर मड, ॲक्युपंक्चर फास्टिंग, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम 2, एन्व्हायरमेंटल सायन्स, योगा थेरपी, द लाईट ऑफ भगवद्गीता, तसेच ऑप्थॅल्मॉलॉजी, रिसर्च मेथोडॉलॉजी, क्रोमोमॅग्नेटोथेरपी, तसेच एक्सक्रेटरी सिस्टीम, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय पाहायला मिळतात जे आपण प्रिव्हियसली वेगळ्या कोर्सेसमध्ये ज्यावेळेस पाहतात आपल्याला पाहायला भेटत नाही. ज्यावेळेस आपण या कोर्सेसवर म्हणजे या सिलेबसवर ज्यावेळेस आपण फोकस करतो, याच्यामध्ये जे मॉडर्न मेडिसिन आहे त्याचा समावेश नाहीये. पण मॉडर्न ज्या टेक्निक्स आहेत किंवा ज्या बऱ्याच काळापासून हजारो वर्षापासून ज्या टेक्निक्स यूज करत आलेल्या आहेत, जसं ॲक्युपंक्चर टेक्निक तुम्ही बघितली असेल, टीव्ही मध्ये, मूव्हीज मध्ये पाहिली असेल, तर ॲक्युपंक्चर नुसार जे आहे जे वेगवेगळे उपचार केले जातात. तसेच मड ॲक्युपंक्चर टेक्नॉलॉजी असते किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर आपले जे हृदय आहे त्याच्याबद्दलची माहिती, ऑप्थॅल्मॉलॉजी जे आपलं डोळे असतात त्याची माहिती. तर मॉडर्न गोष्टींचा जो असतो समावेश आहे. पण जे हजारो वर्षापासून जे आपल्या वैदिक टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, वैदिक टेक्निक्स आहेत, तर या गोष्टींचा समावेश पण याच्यामध्ये आहे.
म्हणजे मॉडर्न मेडिसिनला रिजेक्ट केलं जात नाही, पण त्यांचं अल्टरनेट मानलं जातं. जे मेंटल डिसऑर्डर्स असतात, व्यक्तींना जर समजा मेंटली इलनेस आहेत, मेंटल प्रॉब्लेम्स आहेत, तर ते फक्त योगिक सायन्सच दूर करू शकतं. कोणतेही मेडिसिन्स त्याला दूर करू शकत नाही. थेरपी कामाला येते, फिजिओथेरपी कामाला येते. जे मोठे मोठे स्पोर्ट्स पर्सन असतात तिथे फिजिओथेरपी त्यांना कामाला येते. तर योगिक सायन्स असेल किंवा हे नॅचरोपॅथी आहे, याचा खूप मोठा जो आहे याच्यामध्ये सहभाग आहे किंवा याचाच पूर्ण अभ्यास तुम्हाला या पूर्ण कोर्समध्ये पाहायला मिळतो. बाकी याचा पूर्ण सिलेबस रीड करण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला थोडं मागे घेऊन स्क्रीनवरच हा व्हिडिओ मध्ये पॉज करून तुम्ही सिलेबस रीड करू शकता. अदरवाईज डिस्क्रिप्शन मध्ये याचे मुख्य विषय दिलेले आहेत, तिथे क्लिक करून तुम्ही याची अधिक माहिती जी आहे ती रीड करू शकता. मित्रांनो, आता पाहूया हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पुढील संधी काय पाहायला मिळतात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आतापर्यंत ज्याही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत या तुम्हाला समजल्या असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा, किंवा जर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. कारण हा कोर्स जो आहे तो बाकी कोर्सपेक्षा खूप डिफरंट आहे, वेगळा आपल्याला पाहायला भेटतो. जास्त करून कोणी याच्याबद्दल चर्चा करत नाही. आता याच्याबद्दल अजून आपल्याला जर पाहिलं गेलं तर हायर एज्युकेशनच्या संधी आहेत, त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉब आहेत, तिथे तुम्हाला जाण्याची संधी आहे, तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही जॉब शोधू शकता. तर हे काय काय आहेत? सर्वप्रथम आपण हायर एज्युकेशन बद्दल बोलूया. तर बघा, हा कोर्स हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. पुढे तुम्ही जे आहे तुम्ही MSc करू शकता, MBA करू शकता, म्हणजे तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. तुम्ही वेगवेगळे योगामध्ये सुद्धा PhD चे कोर्सेस आहेत पुढे, ते सुद्धा करू शकता. मास्टर्स करू शकता. जर तुम्ही याच्यामध्ये एक्सपर्ट झालेला आहात तर तुम्ही वेगवेगळ्या रिसर्च करू शकता. याच्यामध्ये वेगवेगळ्या रिसर्च करून तुम्ही खूप तुमचं स्वतःचं नाव कमवू शकता. तर संधी खूप जास्त आहेत याच्यामध्ये. पुढे जर आपण सेकंड ऑप्शन पाहिलं तर ते आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनचं. तर बघा, ही एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे. याच्यामध्ये इंटर्नशिप सुद्धा जी आहे ती मॅन्डेटरी आहे. ही केल्यानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. आता वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या जे आहेत समजा डिपार्टमेंट्स आहेत तर तिथे तुम्हाला जॉब लागू शकतो, पण लक्षात ठेवा त्याचं प्रिपरेशन तुम्हाला करावे लागेल. त्याच्यामध्ये जो अभ्यास आहे त्याची तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, तोही अभ्यास तुम्हाला घेऊन चालायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही MPSC, UPSC किंवा ज्या आयोगाच्या एक्झाम्स असतात, रेल्वे बोर्डच्या एक्झाम्स असतात, SSC असेल, ह्या एक्झाम्स तुम्ही देऊ शकता. तुम्हाला कोणी अडवणार नाही, कारण तिथे डिग्रीची रिक्वायरमेंट असते. पण ज्यावेळेस तुम्ही ही डिग्री करणार आहात तर तुम्हाला एक सगळ्यात चांगली संधी तुम्हाला पाहायला भेटते प्रायव्हेट सेक्टरमध्ये. आता प्रायव्हेट सेक्टर खूप ह्यूज आहे, कारण याच्यामध्ये नॅचरोपॅथी आणि तसेच योगिक सायन्सचा जे आहे याच्यामध्ये जो आहे इन्क्लूड आहे, म्हणजे समावेश आहे. तर याच्यामध्ये कोणकोणत्या तुम्हाला प्रायव्हेट जॉब्स पाहायला मिळतात. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला पॅराक्लिनिकल स्पेशालिस्ट, योगा ट्रेनर, आयुर्वेदा कन्सल्टंट, नॅचरोपॅथ, आयुष प्रॅक्टिशनर, रिसर्चर, न्यूट्रिशन अँड डाएट स्पेशालिस्ट अशा प्रकारचे जॉब्स पाहायला मिळतात. हे जॉब्स कुठे असतात? हॉस्पिटल्स, जिथेही समजा जे फूड प्रोसेस होत आहे किंवा जेही योगा सेंटर्स असतील, फिटनेस इंडस्ट्री असेल, या अंतर्गत तुम्हाला या जॉब ज्या आहेत फॉलोइंग पाहायला मिळतात. आता या जॉबचं जर ऍव्हरेज सॅलरी आपण पाहिली तर ती खूप हायर पाहायला भेटते. 7 to 8 लाख पाहायला भेटते, काही ठिकाणी 5 to 6 लाख पण पाहायला भेटते. पण जर तुम्ही रिसर्चर असाल, जर तुम्ही इन्स्ट्रक्टर असाल, तर तुम्ही प्रायव्हेटली स्वतःच सुद्धा काही ना काही स्टार्टअप चालू करू शकता. तुम्ही जर 9 to 5 जॉब करत असाल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागली किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जे आहेत एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये एखाद्या रिक्रुटर अंतर्गत तुम्ही जॉब करत आहात, तर तुम्ही जिम मध्ये सुद्धा ट्रेनिंग देऊ शकता. योगा सेंटर्स असतात तिथे ट्रेनिंग देऊ शकता. तर तुम्ही एक्स्ट्रा ऍडिशनल इन्कम कमवू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत, जर तुम्हाला हायर पॅकेजेस पाहिजे आहेत, तुम्ही देशाच्या बाहेर सुद्धा जाऊ शकता. बाहेर जर आपण वेस्टर्न कडे पाहिलं तर सध्या खूप मोठा मुद्दा आहे, तिकडे योगा जे आहे ते ऍक्सेप्ट केलं जात आहे. याआधी मी सर्टिफिकेशन योगा, डिप्लोमा इन योगा मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, तेच मी इथं सांगत आहे. तिकडे योगा वाईडली ऍक्सेप्ट केला जात आहे. तर तिथे तुम्हाला हायर पॅकेजेस मिळू शकतात. बिलियन्स ऑफ डॉलरची मोठ्या मोठ्या ज्या योगाचे जे आहेत ते कंपनीज आहेत, म्हणजे या बेसिसवर त्या कंपनीज बनलेल्या आहेत. त्यांचं रेव्हेन्यू हजारो करोड आहे, लाखो करोड मध्ये आहे. तर याचा भाग बनू शकता, स्वतःचं स्टार्टअप करू शकता. संधी तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जास्त पाहायला देतात जर आपण गव्हर्नमेंट सेक्टरला जर आपण इथं कम्पेअर केलं तर. बाकी या संधीचा वापर करण्यासाठी जे आहे हा सिरियसली कोर्स करा, याची इंटर्नशिप करा, जेणेकरून इंटर्नशिपचा एक्सपिरियन्स असेल, डिग्रीचं सर्टिफिकेट असेल, आणि तुम्ही जर कोर्स सिरियसली केला ऍज वेल ऍज तुम्ही सर्टिफिकेशनचे कोर्सेस केले तर डिग्रीच्या एंडला तुम्हाला इमिडिएट जॉब पण लागू शकतो. तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स असतील प्लस स्किल्स असतील त्या बेसिसवर तुम्ही जे आहे तुम्हाला डायरेक्टली जे आहे जॉबसाठी हायर केलं जाऊ शकतं. मित्रांनो, पण लक्षात ठेवा, त्यासाठी कॉलेज चांगलं चूज करा. जेही कॉलेज मी सांगितलेले आहेत किंवा डिस्क्रिप्शनच्या लिंकला क्लिक करून कॉलेज चूज करा, कारण कॉलेजवर सुद्धा डिपेंड आहे की तिथे कशा प्रकारे हा कोर्स शिकवला जातो किंवा त्यांचे रिव्ह्यूज काय आहेत, कशा प्रकारे
ते कॉलेज जे आहे या गोष्टी हँडल करतं. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये किंवा कोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा, सर्वप्रथम कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज केला पाहिजे? ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या डिग्रीपेक्षा काहीतरी अल्टरनेट पाहायचं आहे, समजा ज्या मॉडर्न मेडिसिन आहेत त्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहायचं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, तर त्याच्यापेक्षा खूप अपोजिट कोर्स हा पाहायला भेटतो जो की प्रशस्त आहे. जसं एमबीबीएस आहे तसंच हा कोर्स आहे, पण हा त्याच्यापेक्षा खूप अल्टरनेट आहे. जास्त कोणी करत नाही, पण जे करतात त्यांना खूप याच्यामध्ये मान दिला जातो किंवा याची खूप डिमांड आहे इंडस्ट्रीमध्ये. जर तुम्हाला योगा इन्स्ट्रक्टर बनायचं आहे, जर तुम्हाला रिसर्चर बनायचं आहे, जर तुम्हाला जेही मी फॉलोइंग जॉब सांगितलेला आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर हा कोर्स तुम्ही नक्की चूज करा. पण याच्यामध्ये लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचे 5.5 वर्ष तुम्हाला इथे द्यावे लागतील आणि जर तुम्ही हा कोर्स सिरियसली केला नाही, जर तुमचे विषय राहिले, तर 5.5 वर्षाचे 6.5 पण होऊ शकतात, 7 पण वर्ष होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमच्या इंटरेस्ट नुसार हा कोर्स चूज करा. म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांनी चूज करावा, कोणत्या विद्यार्थ्यांनी चूज करू नये, तर तुम्ही इथंच ठरवू शकता. याचा सिलेबस, याच्यामधल्या जॉब्स, याच्यामधल्या पुढच्या अपॉर्च्युनिटीज पाहून, हायर पॅकेजेस पाहून किंवा देशाच्या बाहेर जाण्याची संधी पाहून डायरेक्टली कोर्स चूज करू नका. कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे. सिलेबस थोडासा टफर पाहायला भेटतो. वाचण्यासाठी खूप सोपं आहे, सांगण्याचं खूप सोपं आहे, पण अभ्यासनं तेवढंच अवघड आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला नीट यूजी म्हणजे जी नीटची एक्झाम आहे ती देणं मॅन्डेटरी राहतं. डायरेक्ट ऍडमिशन तुम्हाला भेटू शकतं, पण लक्षात ठेवा तिथे तुमच्याकडून खूप जास्त फी जी आहे ती घेतली जाऊ शकते. खूप हायर फी जी आहे ती घेतली जाऊ शकते. त्यासाठी नीटची एक्झाम द्या. नीटच्या बेसिसवर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल किंवा तिथं काही कॉलेज आहेत नीटच्या एक्झाम शिवाय जे आहे, तुम्ही त्या एक्झामला अपेअरच झालं नाही तर तुम्हाला ऍडमिशन दिलं जाणार नाही. त्याच्यामुळे नीटची एक्झाम नक्की द्या. कॉलेज चांगलं चूज करा. पॅरेंट्सनी पण लक्षात ठेवायचं आहे, जर तुमच्या पाल्याला हा कोर्स करायचा आहे जो की एमबीबीएस पेक्षा कम्प्लिटली डिफरंट आहे, जर फॉर एक्झाम्पल तुमचं नीटमध्ये एमबीबीएसचं कॉलेज भेटलं नाही, जर तुम्हाला तेवढा स्कोअर अचीव्ह करता आला नाही, तर तुमच्यासाठी हा एक खूप बेटर ऑप्शन आहे. बरेच विद्यार्थी एमबीबीएस नंतर बीएचएमएस करतात, बीडीएस करतात, बीएएमएस करतात. का? कारण त्यांना डॉक्टरचा लेबल पाहिजे असतो किंवा सगळेजण करतात म्हणून करायचं आहे. तर लक्षात ठेवा, मॉडर्न मेडिसिन पेक्षा वेगळा जर कोर्स तुम्हाला करायचा असेल तुमच्या इंटरेस्ट नुसार किंवा प्रशस्त कोर्स करायचा आहे जो की 5.5 वर्षाचा इंटर्नशिप आहे, तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. सगळ्यापेक्षा वेगळं जर काहीतरी करायचं असेल तर हा एक तुमच्यासाठी ऑप्शन आहे. बाकी याच्या रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. तसेच याची अधिक माहिती रीड करण्यासाठी जे मी इथं व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं नाहीये त्याच्यापेक्षा अधिक, तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करा. तिथे मी याची पूर्ण माहिती दिलेली आहे. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.